तुम्हाला माहित आहे का आंबेडकरांच्या विधानसभेतील शेवटचे भाषण हे काय होते? दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले अखेरचे भाषण केले. हे भाषण भारतीय संविधान स्वीकारण्याच्या अगोदरचे होते. या भाषणाबाबत बाबासाहेबांनी काही महत्त्वाचे मुद्देही मांडले. राजकीय लोकशाही व सामाजिक आर्थिक लोकशाही. त्यांनी सांगितले की आपण राजकीय लोकशाही आणली आहे, पण खरी लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा समाजात समानता, बंधुता व स्वातंत्र्यता राहील. हेरो पूजा टाळा. एका व्यक्तीवर आंधळेपणाने श्रद्धा ठेवणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असमानता दूर करा. जर राजकीय समानता आणि सामाजिक आर्थिक असमानता कायम राहिली तर लोकशाही टिकणार नाही. संविधान मानावे. समस्या सोडवण्यासाठी संविधानिक मार्ग वापरा. बंडखोरी किंवा हिंसा करू नका. त्यांनी लोकांना सांगितले की संविधान कितीही चांगले असले तरी त्याचा वापर करणाऱ्या लोकांवर त्याचे यश अवलंबून आहे. हे भाषण ऐतिहासिक ठरले कारण बाबासाहेबांनी लोकशाहीला भविष्यात येणाऱ्या संकटांचा अचूक अंदाज व्यक्त केला होता.